दरम्यान निवडणूक आयोगाने हे सगळे आरोप फेटाळलेले आहेत। नेमकं काय म्हटलंय पाहूयात टॉप 9 बातम्यांमधून। कांदिवलीमधील मतदारांच्या वयाच्या आरोपावर आयोगाचं स्पष्टीकरण। कांदिवली पूर्व मतदारसंघात मतदारांचं अयोग्य वय नोंद केल्याचा आरोप, तर शिष्टमंडळाच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। राजुरा मतदारसंघावरून सुद्धा केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं मौन। राजुरा मतदारसंघातील मतदारांची वाढलेली संख्या हा मुद्दा शिष्टमंडळानं मांडला होता, तर राहुल गांधींकडून पुरावे देत हा सवाल उपस्थित। स्वायत्त संस्थांवर आरोप करून स्वतःचं अपयश लपवण्याचा हा प्रयत्न, निवडणूक आयोगावर टीका करणं हा अर्बन नक्षलीचा प्रकार। अतुल भातखळकरांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, तर कामाला लागा असं म्हणतात, पण त्यांच्याकडे कार्यकर्ते तरी कुठे आहेत? भातखळकरांचा टोला। म्हणजे आहेत कुठे कार्यकर्ते? जनता नाकारते। या रागातून आणि या दुःखातून निवडणूक आयोगावर टीका करण्याचं काम चालू आहे। मला वाटतं हा अर्बन नक्षलीचाच एक दुसरा प्रकार आहे। पुरावे देऊन सुद्धा निवडणूक आयोग ऐकायला तयार नाही। रस्त्यावर उतरून दणका द्यावा लागेल, निवडणूक आयोगाला सोडणार नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। निवडणूक आयोगाला सोडणार नाही आणि घोटाळे करणाऱ्यांना सुद्धा क्षमा केली जाणार नाही। महाराष्ट्राची जनता, मुंबई ठाण्याची जनता ही ठिकऱ्या तुमच्याच गद्दारांच्याच उडवल्याशिवाय राहणार नाही। राऊतांनी रस्त्यावर उतरण्याची भाषा करू नये। विधानसभेला जनतेनंच तुम्हाला रस्त्यावर आणलं, नवनाथ बन यांची राऊतांवर टीका। निवडणूक आयोग हे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत आहे। तुम्ही रस्त्यावर येण्याची भाषा करू नका। खरं तर विधानसभेच्या निवडणुकीला जनतेनं तुम्हाला याआधीच रस्त्यावर उतरवलेलं आहे आणि रस्त्यावर काढलेलं आहे। तर मी खऱ्या शिवसेनेचा गुंड आहे, खरे शिवसेनेचे गुंड असाल तर समोर येऊन बोला, संजय राऊतांचं उपमुख्यमंत्री शिंदेंना आव्हान। आप रियल शिवसेना के गुंडे हो, मैं गुंडा हूँ, तो गुंडे जैसा सामने आकर बात करो, समझा ना? हाँ, वो सत्ता के पीछे छुपकर, पुलिस के पीछे छुपकर मत बात करो। हिंदुत्व सोडल्यानं तुमच्या विधानसभेला ठिकऱ्या उडाल्या, पालिका निवडणुकीमध्ये तुमचा भ्रमाचा भोपळा फुटेल, नवनाथ बन यांचंही राऊतांना प्रत्युत्तर। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्यामुळे तुमच्या विधानसभा निवडणुकीला ठिकऱ्या उडाल्या। येणाऱ्या महापालिका निवडणुकीत तुमचा भ्रमाचा भोपळा फुटल्याशिवाय राहणार नाही। ठाणे आणि मुंबईचा महापौर मराठीच होईल, संदीप देशपांडेंचं वक्तव्य। तर गुजराती आणि भैया महापौर होऊ देणार नाही, अशी ही प्रतिक्रिया। राज ठाकरेंच्या भूमिकेत सातत्य नाही। कधी ते मोदींची स्तुती करतात, तर कधी लावरे तो व्हिडिओ म्हणत मोदींवर टीका करतात। तुमच्याकडे पुरावे असतील तर कोर्टात जा, संपूर्ण यंत्रणा भ्रष्ट आहे असं म्हणणं कितपत योग्य? सुधीर मुनगंटीवार यांचाही राज ठाकरेंवर निशाणा। विश्वगौरव नरेंद्र मोदींचं काम गुजरातचं बघायचं, कौतुक करायचं, स्वतः गुजरातमध्ये जायचं आणि कधीतरी लावरे व्हिडिओ असं दाखवत मोदींवर टीका करा। काही ठोस पुरावे असतील। संविधानामध्ये आम्हाला न्याय प्रणाली दिली आहे।